नमस्कार मंडळी, चला तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा टाकून अशी उपवासाची रेसिपी बनवतोय की तुम्ही आजवर कधी अशा पद्धतीने खाल्ली नसेल। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना आपण ठेवलेलं आहे पाणी उकळण्यासाठी। तर इथे अंदाजे 2 ते 3 वाट्या पाणी आपण ठेवलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे। यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालायचा, कारण साबुदाण्याचं प्रमाण इथे तुम्हाला जरी कमी वाटलं ना तरी शिजल्यानंतर साबुदाणा दुपटीने फुलतो आणि त्यामुळे हा पदार्थ खूप जास्त प्रमाणात तयार होतो। त्यामुळे साबुदाणा घालताना अशाच पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे। 4 माणसं आरामात खातील एवढं हा पदार्थ तयार होतो। तर सर्वात पहिले तर आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। तर पहा, इथे गॅसची फ्लेम जी आहे ना तर लो टू मिडियमच ठेवायची आहे। खूप हाय फ्लेमवरती आपल्याला हा साबुदाणा अजिबात शिजवायचा नाही। तर पहा, इथे 80% साबुदाणा शिजला होता। पुन्हा मी 5-7 मिनिटासाठी शिजवून घेतला आणि इथे पूर्ण आपला साबुदाणा छान असा शिजलेला आहे, पाहू शकता। तर आता हा शिजलेला साबुदाणा लगेचच गरम पाण्यामधून आपण वेगळा करून घेऊया। तर एखाद्या चाळणीमध्ये किंवा फडक्यावरती तुम्ही हा साबुदाणा काढून घेऊ शकता। तर इथे पहा, एक चाळणी घेतलेली आहे, त्यावरती हा संपूर्ण साबुदाणा जो आहे ना तो असा म्हणजे काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्या साबुदाण्याची कुकिंग प्रोसेस इथेच थांबते आणि त्यामुळे जास्त म्हणजे हेही होत नाही, तसंच साबुदाणा चिटकू नये म्हणून आपल्याला यामध्ये थंड पाणी घालायचं आहे। थंड पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला छान असा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता साबुदाणा छान मोत्यासारखा शिजले गेलेला आहे। आता इथे आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी सर्वात पहिले तर 7-8 पिस्ते घालून घेतलेले आहे। थोडेसे आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहे। पिस्ता आपण रोस्ट करून घेतला ना त्याला कलर येतो, तसाच तो छान असं त्यावरचं जे सालं असतात ना ते पटकन निघले जातात। त्यामुळे थोड्या वेळासाठी रोस्ट करून घेतलेलं आहे। छान असे मस्त गरम झालेत, लगेचच आपण काढून घेऊया। तर आता याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 चमचा पोहे खायचे इथे आपण तूप घालून घेतलेलं आहे। आता हे तूप आपल्याला थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे। याचमध्ये थोडेसे बदाम आणि मनुके घातलेले आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही ना यामध्ये काजू शिवाय म्हणजे खजूर असते ना ती सुद्धा इथे ॲड करू शकता। हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा हा पदार्थ त्यामुळे तयार होतो। तर आता हे ना थोडंसं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे तुपामध्ये। खूप जास्त रोस्ट करायचं नाही। तर इथे आपण आहे ना छान असं भाजून घेतलं। त्यानंतर यामध्ये पिस्तासुद्धा आपण त्यावरती सालपेट काढून 2 भागात करून लगेचच यामध्ये घालून घेतला। छान असं हे तळल्या गेलेलं आहे। लगेचच आपल्याला पॅनमधून याला वेगळं करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, आपला साबुदाणासुद्धा म्हणजे सुटसुटीत झालेला आहे। आता आपण लगेचच खीर बनवायला घेऊया। तर इथे पुन्हा एकदा आता कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे, ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा मोजून घेतला त्या वाटीने इथे आपल्याला 2 वाट्या दूध घालून घ्यायचं आहे। प्रमाण अगदी म्हणजे अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे तुम्ही याप्रमाणे जर हा पदार्थ बनवला ना तर अजिबात चुकणार नाही आणि परफेक्ट असा होईल। तर हा पदार्थ तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटामध्येच तयार होतो। खूप सारा म्हणजे वेळ लागत नाही, तसंच साहित्यसुद्धा मोजकंच लागतं। तर इथे आपल्याला ना दूध हलवून उकळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं दाटसरपणा त्याला छान येतो आणि वरती साय येत नाही। त्यामुळे मी ना थांबूनच असं दूध याला छान अशी उकळी आणून घेतलेली आहे। तर इथे पहा, बऱ्याच वेळासाठी उकळत होतं, आता थोडीशी मोठी उकळी आणून घेतलेली आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे। आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे। तर आता इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। यामध्ये चांगला फ्लेवर येण्यासाठी आपल्याला वेलची घालून घ्यायची आहे। तर इथे कुठलेली वेलची न घालता पहा, मी अखंड 2 वेलच्या असे तोंड ओपन करून टाकलेले आहेत। यामुळे ना हा पदार्थ खायला आणखीनच रुचकर लागतो। तर इथे आपण आता हे सगळं टाकून घेतल्यानंतर हा शिजवून घेतलेला साबुदाणासुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। अगदी छान मोकळी सुटसुटीत आणि एकसंध यापासून होणारा हा पदार्थ तयार होतो। तर पहा, इथे आपण हा साबुदाणा घालून घेतलेला आहे।
तर छान असा साबुदाणा आपल्याला या दुधामध्ये सुद्धा शिजवून घ्यायचा आहे। तर ही आहे ना पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने ही साबुदाण्याची खीर बनवल्या जायची। आता तुम्हाला कळलेलंच आहे की रेसिपी आपण काय बनवली, तर आपण आज बनवलेली आहे साबुदाण्याची खीर, जे की पूर्वीच्या काळी अशाच प्रकारे बनवायचे आणि म्हणून ते खूप रुचकर लागायचे। हे भिजवलेल्या साबुदाण्यापेक्षा अशी खीर खूप खायला छान लागते। तर आता इथे साबुदाणा घेतला ना, त्याच्यात थोडीशी कमी आपण इथे साखर वापरत आहोत। तुम्ही जेवढा साबुदाणा घेतला ना, तेवढी साखर इथे वापरू शकता, तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असल्यास। पण अगदी नॉर्मली गोड जर तुम्हाला आवडत असेल ना, तर अशा पद्धतीनेच तुम्हाला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। तुम्हाला सगळं परफेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे आणि माझी आजी तरी अशाच पद्धतीने खीर बनवायची आणि त्यामुळे अशी दाटसर किंवा एकदम घट्ट चिकटलेली अशी खीर न होता एकदम मोकळी सुटसुटीत तुम्ही सकाळी खा की संध्याकाळी खा, जशीची तशी मोकळी सुटसुटीत ही खीर राहते। त्यामुळे ना अशा पद्धतीने तुम्ही तरी एकदा नक्की बनवून पहा। आणि तुम्ही इथे पाहू शकता, आता आपण चांगली शिजवून घेतलेली आहे। 7-8 मिनिटासाठी ही खीर शिजवायची आहे, कारण इथे आपण साबुदाणा भिजवलेला वापरलेला नाही आणि न भिजवलेला साबुदाणा वापरल्यामुळे ना ही खीर अशी सुटसुटीत होते। जर तुम्ही याच ठिकाणी भिजवलेला साबुदाणा जर वापरला ना, तर तो थोडासा कुक जरी केला ना, तरी तो लगेचच असा थिक होतो आणि हवी तशी खीर तयार होत नाही। तर इथे ना आपण छान अशी ही खीर शिजवून घेतलेली आहे आणि त्यामुळे तिला आहे ना दाटसरपणा सुद्धा छान असा आलेला आहे। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, तर मस्त जबरदस्त आणि हेल्दी अशी आपली खीर बनून तयार झालेली आहे। भरपूर साऱ्या साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा आहे ना, तुम्ही तर पाहितलं आपण अवघं अर्धी वाटी साबुदाणा घेऊन भरपूर अशी खीर बनवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कमीत कमी साबुदाण्याचा वापर करून उपवासाला चालणारी ही साबुदाण्याची खीर नक्की बनवा। तर मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे, सर्व करूया। तर आता तुम्ही पहा, इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना, तर खरंच थँक्यू। आणि तुम्ही आणखीन व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, कारण तुम्ही जर नवीन असाल ना, तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑन करायचं आहे, म्हणजे प्रत्येक वेळेचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर छान अशी आपली सर्व करून झालेली आहे खीर, पाहू शकता। आहा, मस्त खीर झालेली आहे। माझ्या तर पाहता क्षणी तोंडाला पाणी येते। चला बनवूस्तोवर तर आपण दम धरतो, पण झाल्याच्या नंतर खायला अजिबात दम निघत नाही। आता मी तर ही खीर फस्त करणारच आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची खीर आहे ना घरी बनवा आणि उपवासाला आहे ना भरपूर प्रमाणात साबुदाणा खाल्ला ना, तर पोट गच्च गच्च होतं। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने 1 वाटी खीर खाल्ली ना, तर दिवसभर भूकही लागणार नाही आणि जास्त साबुदाणा खाल्लं याचं गिल्टही येणार नाही। त्यामुळे मस्त अशी ही साबुदाण्याची खीर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत मजेत राहा, मस्त खा आणि माझ्या रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका। विसरत असाल तर बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे विसरणार नाही। चला तर धन्यवाद।